तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला आज संध्याकाळचं माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. दुपारी झोपले होते, जेवण केले आणि पाणी आलं होतं प्यायचं, तर ते प्यायचं पाणी भरले आणि झोपले. सो माझे डोळे असे काही झालेत आणि मग मस्त मी फ्रेश झाले, थंड थंड पाण्याने फ्रेश झाले, तोंड धुतलं, आवरलं. हे असं काय आवरलं मी, आता देवाला अगरबत्ती वगैरे लावायची, तुळशीला अगरबत्ती लावायची, त्यानंतर चहा ठेवायचा आहे, स्वयंपाकाला लागायचं आहे. चला इथंच सांगत बसले, मी तुमच्याशी शेअर पण करते. इकडं फ्रेश व्हायचं आहे मला, सो तोंड वगैरे धुवून इकडं मी स्वयंपाक बनवायला घेतला. इकडं डाळ भाताचा कुकर लावते आहे. मस्त डाळ भात बनवणार आहे. फक्त आज डाळ भातच बनवणार आहे. खूप दिवस झाले डाळ भात खाल्ले नाही, तर आज म्हटलं ठेवा बनवायला. थोडी हळद टाकते. खूपच दिवस झाले खाऊ वाटत होतं, म्हणून म्हटलं आज बनव. सांडलं पाणी सांडणार नाही माझ्याकडनं, असं कधीच काहीच होत नाही. सगळं सांडावांडी वाजते माझी. त्याला आता कुकर तर लावलाय. त्याला झाकण लावतो, डब्याचं झाकण लावतो. चला मस्त तुळशीला अगरबत्ती लावूया. आत्ता 6:45 वाजले, तर संध्याकाळचे, पण वातावरण बघा, असं वाटते की 5 वाजले. तुम्ही म्हणसाल 5 वाजताच अगरबत्ती लावते का देवाला? इकडं मस्त चहा घेतला. किती पण ऊन असो, काही असो, आपल्याला चहा मॅन्डेटरी आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाईम फिक्स. चहा घेतल्याशिवाय दिवस नाही जात. चहा प्रेमी आपण. चला पिऊन घेते मस्त गरमागरम चहा. स्वयंपाक बनवून झालेला आहे. डाळ भात बनवलं आहे, तर मस्त बनवली आहे डाळ, लसूण वगैरे टाकून. सो गाईज, असं काय माझं संध्याकाळचं रुटीन असतं. तर माझा व्हिडिओ इथंच संपवते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.